नमस्कार मंडळी. आज ना मंडळी साधी सोपी रेसिपी आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे. आणि आज आपण उपमा बनवलेला आहे, त्याच्यासोबत चटणी बनवलेली आहे. असा बेत कधीतरी पाहुणेरावळे आले की नक्की बनवून पहा. स्पेशलही वाटेल, वेगळंही वाटेल काहीतरी, आणि खायलासुद्धा टेस्टी आहे. पौष्टिक असा आपला उपमा किंवा उपीट झालेला आहे. या ठिकाणी उपीटही म्हणतात काही भागात, काही भागात उपमासुद्धा म्हणतात. पण आता इथं बघू शकता पांढरं शुभ्र उपीट बनवण्यासाठी काही टिप्स ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. न वेळ वाया घालवता आज आपण उपमा साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत. आता इथे एक कढई घेतलेली आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता रवा माझा जे रेग्युलर आपण यूज करतो तोच रवा आहे. रवा कोणताही घ्या, फक्त त्याला भाजण्याची जे कमाल आहे त्याच्यावरच आपला उपमा कसा बनतो हे ठरतं. तर बघू शकता मी इथं 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. चव खूप छान येते तुपाने आणि रवा पांढरा शुभ्र होतो. बरं, आता भाजण्याची ट्रिक्स एक सांगते तुम्हाला. खालचा गॅस जो आहे तो एकदम मीडियम ठेवायचा आहे. जास्त लो पण नाही आणि मोठा पण नाही. मीडियम ठेवून सतत हलवत राहायचं आहे. हात 2 मिनटासाठी दुखला तरी चालेल, पण खूप भारी जर बनवायचं असेल हा पदार्थ तर सतत रवा असं हलवत राहायचं आहे. खमंग भाजायचा आहे, डाग न पडू देता भाजायचा आहे. 5 ते 7 मिनटाची प्रोसेस आहे. बघू शकताय रंग बदललेला नाही, पण रवा खमंग भाजलेला आहे. रवाळ टेक्स्चर किंवा असा खुल्ला खुल्ला सुट्टा सुट्टा आणि थोडंसं बघायलासुद्धा वेगळा वाटला की समजून जायचा आपला रवा भाजून झालेला आहे. आता इथं त्याच वाटीनं, ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं मी इथं पाणी घेत आहे. 3 वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या टोपामध्ये ओतून देऊन याला बाजूच्या गॅसवर शिफ्ट करणार आहे मी गरम होण्यासाठी. आता इथं कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये तेल ओतून दिलेलं आहे. त्यात तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे. उडदाची डाळ टाकलेली आहे, 1 चमचाभर उडदाची डाळ टाकलेली आहे. तेल कडकडीत गरम झालं की उडदाची डाळ टाका आणि थोडासा कलर बदलल्यासारखा वाटला उडदाच्या डाळीचा की मग याच्यामध्ये कट करून घेतलेलं गाजर आणि कांदा, हिरवी मिरची सगळं एकत्रच टाकून घ्या. आणि आता गाजर मऊ पडण्यासाठी सुद्धा मी इथं टिप्स सांगितलेली आहे. आता सतत परतत राहायचं आहे याला. गॅसची फ्लेम अजूनही मीडियमच ठेवलेली आहे. आणि आता इथं बघू शकताय परतल्याच्या नंतर 1-2 मिनटं झाल्याच्या नंतर मटार घेतलेले आहेत आणि शेंगदाणे. आता शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. भाजून शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे. आवडीप्रमाणे कमी जास्ती प्रमाण करू शकताय तुम्ही या ठिकाणी. तर मी इथं मटार आणि शेंगदाणे आत्ता घालत आहे आणि फ्रोझन मटार असल्यामुळं मी थोडंसं नंतर घातलेलं आहे. जर ताजे मटार असले तर सुरुवातीला घातलं तरी चालेल. आता ह्याला परतून घ्यायचं आहे. वरती झाकण ठेवून 2-3 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या जे भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे ते मऊ पडतील. बघू शकताय मस्त असं फ्राय झालेले आहेत भाज्या आता आपले. आता या स्टेजला 2-3 मिनटं वाफ काढून झाल्याच्या नंतर इकडं पाणीसुद्धा उकळलेलं आहे, आपलं गरमच आहे पाणी. आणि ते आता पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. सुरुवातीला मी थोडंसं टाकलेलं आहे, थोडंसं उरवलेलं होतं, पण परत अंदाज घेऊन मी परत पाणी सगळंच टाकून दिलेलं आहे. पण अंदाजा सांगायचं झालं तर 1 वाटी रव्याला 3 वाटी इतकं पाणी लागणारच आहे. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता अद्रक लसूणची पेस्ट याच्यामध्येच टाकून द्यायची आहे. तडक्यामध्ये टाकायचं नाही, थोडासा कलर चेंज होण्याची शक्यता असते. बरं, आता इथे मी टमॅटोसुद्धा वापरलेलं नाही, कारण टमॅटोनात सुद्धा थोडासा कलर चेंज होतो, पांढरा शुभ्र कलर येण्यासाठी मी इथं टमॅटो स्किप केलेला आहे. उकळी येत आहे, 2 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे, कारण जे गाजर मटार आहे ते शिजून निघेल याच्यामध्ये. आणि आता इथं उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून देत आहे. आणि आता
2 ते 3 मिनटं उकळी काढून झाली की गॅसची फ्लेम एकदम मीडियम करून ठेवायची आहे आणि भाजलेला रवा एका हाताने घालायचा आहे आणि एका हाताने सतत असं परतत राहायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि आता याला सतत परतत राहिल्याने गाठी गुठळ्या होणार नाहीत. खमंग रवा जर भाजलेला असेल तर गाठी गुठळ्या होणार नाहीत आणि जर खमंग रवा भाजलेला नसेल तर गाठी गुठळ्या होतात त्याच्यामध्ये. तर आता इथं बघू शकताय सध्याला आता जरी हे पातळसर दिसत असेल तर पुढं चालून तुम्ही बघू शकताय दाटसरपणा खूप छान आलेला होता उपीटाला. आणि इथं ढवळून घेत राहायचं आहे किंवा एकजीव करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे या ठिकाणी. आणि आता याला वरती झाकण ठेवून कमीत कमी 1-2 मिनटाची वाफ काढून द्यायची आहे किंवा 3 ते 4 मिनटाची जरी वाफ काढलात तरी चालेल. इथं बघू शकताय दाटसरपणा किती वाढलेला आहे याचा. सुरुवातीला किती पातळसर होतं. आता हे वाफ काढून होत आहे तवर इथं मी त्याच्यासोबत एक चटणी बनवलेली आहे. ती चटणी खूपच भारी लागणार आहे. नक्की ट्राय करा. ह्या चटणीमुळं उपम्याला खूप छान चव आलेली होती. आणि आता इथं शेंगदाणे भाजलेले असतात न साल काढता तेच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे, दही घातलेलं आहे आणि आता थोडंसं मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्येच. आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. झाकण लावून मिक्सरला मस्त बारीक फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं मी याच्यामध्ये अगोदर लसूण घालायचं विसरली होती तर नंतरनं तुम्ही लसूण घालू शकताय. मी इथं नंतर घालत आहे. परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. याला बारीक वाटून झालं की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता याला तडक्यासाठी मी इथं थोडंसं तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे या भांड्यामध्ये आणि मस्त असं पातळसर चटणी बनवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ आत्ताच बघायचं आहे याच्यामध्ये बरोबर आहे का नाही. आणि आता इथं मी तेल कडकडीत गरम झालेलं आहे. फक्त मोहरीचा तडका दिलेला आहे. तुम्ही मिरची वगैरे टाकू शकता या ठिकाणी, कढीपत्ता वगैरे टाकू शकताय. पण मी इथं फक्त मोहरी घातलेली आहे आणि चरकीने असा तडका देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय. आता ही चटणी झाली आपली रेडी. याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. ढवळून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथं बघू शकताय उपमा आपला वाफ काढून झालेला आहे. दाटसरपणा खूप छान आलेला आहे उपम्याला. बघू शकताय अप्रतिम दिसत आहे. पांढरा शुभ्र झालेला आहे. अशा पद्धतीने बनवलात पाहुणे रावळे आले की अजिबात तुमचं उपीट फसणार नाही हे नक्की. तर बघू शकताय तुमच्या समोरच व्हिडिओ न स्किप करता बनवलेला आहे म्हणून खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ. पण बघू शकताय अशा पद्धतीचा नक्की बनवून पहा. आपल्या घरात सुद्धा कधीतरी संडेला असा बेत बनवून पहा. कारण ह्या चटणीसोबत उपीट खाल्लं की लय भारी लागत होतं. मी तर खूप वेळा ट्राय केलेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.